डिजिटल कम्प्युटरच्या टॅली क्लासेसमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मागील क्लासेसमध्ये आपण बघितलं होतं की आपण टॅली अकाउंटिंग ही कोणकोणत्या स्वरूपाची असते, त्यामध्ये असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्स ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या। तर तुम्ही म्हणसाल सर सकाळी काय खाल्लं ते लक्षात राहत नाही आणि तुम्ही मागच्या क्लासचं सांगायलेत, तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही कितीदा इथे रिव्हर्स फॉरवर्ड करून बघू शकता, असं काहीच नाही आहे। नाही समजलं 2 वेळेस बघा, 3 वेळेस बघा, तुमचा एकदम बेस पक्का होऊन जातो। तर हा बेस सर्वात इम्पॉर्टंट आहे। तर बेस असल्याशिवाय आपण टॅली शिकू शकत नाही, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा। आपण मागच्या वेळेस बघितले होते, काही ग्रुप बघितले होते, ग्रुप, आणि त्या अगोदरचं थोडंसं आपण रिवाइज करू। आपण काय काय शिकलो होतो, तर आपण टॅलीमध्ये असेट, लायबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्स हे ग्रुप, हे मेन 4 नॅचरल ग्रुप बघितले होते। या ग्रुपवरच सर्व काही डिपेंड आहे। अकाउंटिंग पूर्ण काही डिपेंड यावरच आहे। असेट म्हणजे संपत्ती, लायबिलिटी म्हणजे देणं, जे घेतलं ते देणं, इन्कम म्हणजे आपल्याला जो झालेला नफा वगैरे त्याला आपण इन्कम म्हणू शकतो। इन्कम वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, जे मेन बिझनेसमधून आलं ते डायरेक्ट, इनडायरेक्ट इन्कम। त्याच प्रकारे एक्सपेन्ससुद्धा आहेत। एक्सपेन्स जे आहे डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स वगैरे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे इन्कम आणि एक्सपेन्सेस आपण बघितले, म्हणजे सांगितले होते। तर याची ग्रुप टॅलीमध्ये केलेले, टॅली ERP 9मध्ये 34 ग्रुप्स होते, परंतु टॅली प्राईममध्ये जे आता नवीन लेटेस्ट व्हर्जन आहे ते टॅली प्राईममध्ये याचे 29, टॅली प्राईममध्ये किती केले, 29 ग्रुप केले। आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर काही ग्रुप पाहिजे असतील तर तुम्ही ते ग्रुप क्रिएट करू शकता। अशी टॅली प्राईममध्ये फॅसिलिटी दिलेली आहे। सर्वच टॅलीच्या व्हर्जनमध्ये ती फॅसिलिटी आहे, उपलब्ध आहे। कोणाला सपोज पिटी कॅश वगैरे असे ग्रुप करायचे तर तुम्ही तेही ग्रुप करू शकता। तर हे असेट, लायबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्स ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आता आपले 4 पिरियड झालेले टॅलीचे, तर टॅलीच्या 4ही पिरियडमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला मी तुम्हाला असेट हा शब्द म्हटलोच नाही, कारण काय की आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत, आर्टचे आहेत, कॉमर्सचे आहेत, सायन्सचे आहेत, सर्व स्तरातील विद्यार्थी आपल्याकडे आहेत, त्यांना असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्स या शब्दापासून ते जास्त त्यांची या शब्दाला ओळख नाही आहे। त्यामुळं आपण सुरुवातीच्या पिरियडमध्ये असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्स हे आपण न म्हणता त्याला त्याचे मराठीमध्ये अर्थ, जे आपले व्यावहारिक जीवनात अर्थ चालतात त्या अर्थानुसार आपण त्यांना समजावून सांगितलं होतं। तर आता आपले 4 पिरियड झाल्यानंतर आपण असेटला असेटच म्हणणार, संपत्ती नाही म्हणणार। एक गोष्ट लक्षात ठेवा, लायबिलिटीला लायबिलिटीच म्हणणार, देणं नाही म्हणणार, कारण इथपर्यंत तुम्हाला 4 पिरियड नंतर तुम्हाला हे शब्द माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर इन्कम आणि एक्सपेन्स ह्याही गोष्टी लक्षात ठेवा। इन्कम म्हणजे काय, जे आपल्याला फायदा झालेला आहे, इन्कम झालेला आहे ते इन्कम। एक्सपेन्स म्हणजे काय, एक्सपेन्स म्हणजे खर्च आपला, देणं नाही। देणं आणि खर्च याच्यामध्ये सर्वांनी कन्फ्यूज होऊ नये। हे देणं आणि खर्च यामध्ये सर्वांनी जे फरक आहे तो मूळ फरक लक्षात ठेवावा। हे आपलं मागच्या पिरियडमध्ये झालेलं आहे। तर मागील पिरियडमध्ये आपण एक पहिला ग्रुप बघितला होता, बँक अकाउंट वगैरे हे ग्रुप बघितले। पण आपण काय करू, आता यावेळेस ब्रँच डिव्हिजनपासून सुरुवात करू। आपला बँक अकाउंट झाला होता, त्याच्यामधला सेकंड ग्रुप ब्रांच। आता टॅली प्राईममध्ये ब्रांच डिव्हिजन पासून सुरुवात आहे। ब्रांच म्हणजे काय, तर ब्रांच म्हणजे काय, शाखा, आणि डिव्हिजन म्हणजे विभाग। ब्रांच म्हणजे शाखा आणि डिव्हिजन म्हणजे विभाग। तर एखादी शाखा, एखादी कंपनी आहे, तिनं त्याची शाखा ओपन केली कोणत्या याच्यामध्ये, विभागामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये, किंवा एखाद्या कंपनीचा एखादा वित्त विभाग असतो, त्याच्यानंतर स्टॉक डिपार्टमेंट असते, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात। ते ओपन करण्यासाठी त्या कंपनीला किंवा त्या केंद्राला आपण काही म्हणू शकतो, त्याला तुम्ही त्या दुकानाला म्हणा किंवा त्या कंपनीला म्हणा, काही किंवा त्या विभागाला म्हणा, तर त्यांना देणं हे लागतेच।
म्हणजे त्यांना याच्यावर खर्च करणंच लागतो, कारण बिझनेसमध्ये झालेला तो खर्च असतो. त्यांना पगारी देणं किंवा त्याच्यासाठी फर्निचरचा खर्च करणं किंवा काही अशा गोष्टी आहेत, तर हे शेवटी काय आपल्याला देणं आहे. याला आपण लॅबिलिटी म्हणणार. लॅबिलिटीज म्हणणार. हे सुद्धा एक प्रकारची लॅबिलिटीज आहे. एक सपोज एखादी ब्रांच आहे, SBIची सेकंड ब्रांच, SBIची बॅलन्स शीट तयार होत असताना SBIची जी ब्रांच आहे त्या पूर्ण ब्रांचला काय म्हणणार, लॅबिलिटी. आता तुम्ही एखादी ब्रांच टाकली की आपले पुणेरी असतात काही, आमची कुठेही शाखा नाही, मग त्यांच्यासाठी ही ब्रांच डिव्हिजन असेल का, नाही. तर ज्यांच्या शाखा आहेत, ज्यांचे विभाग आहेत वेगवेगळे, तर त्यांच्यासाठी ही ब्रांच आणि डिव्हिजन हे एक टॅली प्राईममध्ये वेगळं सेक्शन करण्यात आलेलं आहे. तर ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्यानंतर कॅपिटल अकाउंट. आपण पूर्ण 29च्या 29 ग्रुप घेणार आहोत. कॅपिटल अकाउंट, A/C म्हटलं की अकाउंट हा शब्द कधी लक्षात ठेवायचा. अकाउंट म्हणजे काय, खातं. कॅपिटल म्हणजे काय, तर भांडवल खाते. आता याच्यात रिकरिंग डिपॉझिट सुद्धा आलं, रिटेन अर्निंग सुद्धा आलं. हे वेगवेगळ्या प्रकारचे भांडवल आहे. भांडवल सुद्धा एका प्रकारचं नसते. आता याच्यामध्ये इक्विटी शेअर्स येतात, प्रिफरन्स शेअर येतात. हे सुद्धा काय आहे, याला सुद्धा कॅपिटल अकाउंटच म्हटलं गेलेलं आहे. प्रिफरन्स शेअर, सपोज काही एक कंपनी तयार करायची, त्याच्यामध्ये त्या कंपनीला तयार करण्यासाठी कंपनीची पूर्ण उभारणी करण्यासाठी 40 लाखाचा किंवा 50 लाखाचा खर्च येतो. एखाद्या व्यक्तीला कंपनी ती उभीच करायची, मग तो काय करेल की 4 जण बघल, मग माझ्यापाशी 10 लाख आहेत, तुझ्यापाशी 10 लाख आहेत, तुझ्यापाशी 10 लाख आहेत. मग आपण काय करू, एक कंपनी चौघाच्या पार्टनरशिपमध्ये तयार करू. मग अशा वेळेस 10 लाख राहिलेत, मग ते शेअर्स विकतात. ही कंपनी तयार व्हायली, या कंपनीचे प्रोडक्ट असे आहेत, या कंपनीला एवढा फायदा होणार आहे, मग ते शेअर्स असतात. ह्या शेअर्सला आपण म्हणतो प्रिफरन्स शेअर, इक्विटी शेअर्स. या प्रकारातले हे शेअर्स असतात की ते कमीत कमी कंपनी ठरवते की कमीत कमी शेअर कितीचा असतो. आपण शेअर मार्केट जे बघतो, एखाद्या कंपनीचे शेअर घेणं म्हणजे काय असते की शेअर म्हणजे काय, वाटा. त्या कंपनीमध्ये होणाऱ्या फायदा आणि होणाऱ्या नुकसानीमध्ये सुद्धा आपला त्याच्यामध्ये वाटा असतो. शेअर घेणं म्हणजे काय, नुसताच फायदा नाही. तुम्ही 100 रुपये गुंतवले, ज्या कंपनीला जर फायदा झाला तर त्या प्रमाणात ते शेअर सगळीकडे वाटले जातात. तर हेही एक प्रकारचे भांडवलच आहे, कंपनीचं भांडवल. कोणत्याही कंपनीला, सपोज कोणाला किराणा दुकान टाकायचं तर किती भांडवल लागेल, आपण म्हणतो भांडवल किती लागेल, तर ते भांडवल म्हणजे काय, कॅपिटल अकाउंट. जर एखाद्याला कपड्याचं दुकान टाकायचं, समजा एखाद्याजवळ 1 लाख रुपयाचे, तो म्हणाल मी कोणता बिझनेस करू, 1 लाख रुपयात तो मारुती कारची फॅक्टरी टाकू शकतो का, नाही. एखाद्याला सपोज 1 लाख रुपयाचे कपड्याचं दुकान टाकू शकतो का, मोठं कपड्याचं दुकान, नाही. एखादा म्हणतो मला 10 लाख रुपयाचे, मला मोठा मॉल उभा करायचा, तो मॉल टाकू शकतो का, नाही. कारण 1 लाख रुपयात होत नाही. भांडवलानुसार व्यवसायाची तुम्हाला निवड करावी लागते. तर हे बरोबर प्रिपरेशन बसलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही तो व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता. तर कॅपिटल अकाउंट म्हणजे काय, व्यवहारामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला बिझनेस सुरू करण्यापर्यंत किती भांडवल लागलं, किती पैसा लागला, त्याला आपण काय म्हणणार, भांडवल. म्हणजे गुंतवलेले पैसे, एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवलेले पैसे, आपण त्याला काय म्हणणार, कॅपिटल अकाउंट. अगेन बँक अकाउंट आपण बघितलं होतं, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बँक अकाउंटबद्दल सुद्धा. तर बँक अकाउंट सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं अलाहाबाद बँकेत अकाउंट आहे, कोणाचं बँक ऑफ बरोडामध्ये अकाउंट आहे. तर अशा वेळेस त्या कंपनीच्या मालकाचं किंवा करंट अकाउंट किंवा सेविंग अकाउंट, हे जर करंट सेविंग अकाउंट जर एखाद्या बँकेमध्ये असलं आणि त्याला त्या बँकेमधला मेन्शन करायचं त्याच्या बॅलन्स शीटमध्ये, त्यानं टाकलं SBI बँक,
लेजर केलं SBI बँकेचं. तर हे कोणतं अकाउंट आहे? लोनचं अकाउंट आहे का त्यानं त्याच्यात पैसे ठेवलेले आहेत, सेविंग केलेली आहे त्याच्यामध्ये? त्याच्यावर डिपेंड राहील की हे SBI अकाउंट कोणतं आहे. जर त्यामध्ये सेविंग असली, सेविंग अकाउंट जर असलं तर ते अकाउंट होईल हे बँक अकाउंट. या बँक अकाउंटला शेवटी काय म्हटलं जाणार आहे? करंट असेट. आणि करंट असेट काय आहे? असेट. SBIला काय ग्रुप दिला? बँक अकाउंट. SBIला बँक अकाउंट. बँक अकाउंट काय असणार आहे? करंट असेट. आणि करंट असेट काय असणार आहे? शेवटी असेटच. शेवटी कोणताही ग्रुप असो त्याला काय केलेलं आहे? तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगतो, त्याला कॅटेगरायझेशन केलेलं आहे. जर आपण सपोज असं म्हटलं की नाही तो माणूसच आहे, हाही माणूसच आहे, तोही माणूस आहे, तर जगात 700 करोड 800 करोड माणसं आहेत. तर त्याला आपण काय केलं? कॅटेगराईज केलं. भाई हा या कास्टचा आहे, या त्या कास्टचा आहे, तो या कास्टचा आहे, असं आपण त्याला कॅटेगराईज केलं, त्याच्यामध्ये नावं ठेवले. तर ह्या कॅटेगरीज इथं बनलेल्या आहेत. कोणाच्या? असेट, लॅबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्स या 4 नॅचरल ग्रुपच्या किती कॅटेगरीज बनलेल्या आहेत टॅली प्राईममध्ये? 29. तर आपण कोणतं याच्यामध्ये येणार? कोणतीच जे ग्रुप आहेत हे काय आहेत? असेट आहे, लॅबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, हे आपण बघणार आहेत. मग आपण कॅपिटल अकाउंट काय येणार आहे? लॅबिलिटी येणार आहे. तर कॅपिटल अकाउंट लॅबिलिटी कसं येणार आहे हे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं इथं मी बँक अकाउंटचं. कॅपिटल अकाउंटला शेवटी नॅचरल ग्रुप कोणता आहे कॅपिटल अकाउंटचा? तर लॅबिलिटी आहे. तर तो कसा? व्यवसाय हा बिझनेस आहे, ही कंपनी आहे. कंपनी आणि कंपनीचा मालक हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. असं म्हणू नका की कंपनी मालक एकच आहेत. नाही, कंपनी आणि कंपनीचा मालक ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सपोज हा व्यवसाय आहे आणि हा कंपनीचा मालक आहे. या मालकानं कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले. तर या व्यवसायाचं काम असते, जो व्यवसाय कोण चालवते? शेवटी माणूसच चालवतो, त्याचा मालक, त्याचा स्वामीच चालवतो. तर हा व्यवसाय जो चालेल त्या व्यवसायापासून जेही उत्पन्न मिळेल, आता सपोज या व्यवसायामध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत, तर हे 1 लाख रुपये फायद्यासहित, त्याच्यामध्ये 1 लाख गुंतवले म्हणजे दुसऱ्याच दिवशी 1 लाख आले असं नाही होत. 1 लाख रुपये गुंतवले तर काय ते थोड्या प्रमाणात पैसे दर महिन्याला त्याला येत राहते. तर हे जे व्यवसायाचं काम याने या व्यवसायाला दिलेले आहेत, मग व्यवसाय त्याला हळूहळू ते पैसे देणं आहे. व्यवसायाला कोणाला देणं आहे? ज्याने पैसे गुंतवले, म्हणजे व्यवसायाच्या मालकाला ते पैसे देणं आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. हे मागच्या पिरियडमध्येही झालेलं आहे आपल्या. तर या व्यवसायाला देणं आहे म्हणजे काय? देणं म्हटलं की काय झालं? लॅबिलिटी. देणं म्हटलं की काय झालं? लॅबिलिटी. म्हणून कॅपिटल अकाउंट हे एक लॅबिलिटी आहे. कोणासाठी? बिझनेससाठी, ना की बिझनेसच्या मालकासाठी, बिझनेस ऑनरसाठी, ना की बिझनेसच्या ऑनरसाठी. कोणासाठी? हे व्यवसायाला ते पैसे त्याच्या मालकाला देणं आहे. आता याचं तुम्हाला अजून एक सांगतो की एक टाटा कंपनी आहे. टाटा म्हणा, सगळ्यात मोठी कंपनी कोणती आहे भारतात? अंबानीची रिलायन्स सेक्टर सगळ्यात मोठं. त्याची रिलायन्सवाल्यांची संपत्ती आहे $62 बिलियन. डॉलरला असं करू आपण, $62 बिलियन एवढी संपत्ती आहे. म्हणजे हे जर रुपयामध्ये कन्वर्ट केले तर मला 0 इथं लावायला फळा कमी पडेल, आपला व्हाईट बोर्ड कमी पडेल. त्याच्यामुळं आपण 0 इथं डॉलरमध्ये समजून घ्या. 62 बिलियन. मिलियन म्हणजे किती? 10 लाख. बिलियन म्हणजे किती? 10 करोड. एक गोष्ट लक्षात ठेवा इथं, ही एक माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे. तर एवढे आपण करोड सध्या आपण लॉकडाऊनमध्ये 1000साठीच परेशान आहेत, इकडे बिलियन करोडच्या व्यवस्था चालू आहेत. तर हा व्यक्ती जो आहे, तर याची जी कंपनी आहे रिलायन्स कंपनी, रिलायन्स टेलिकॉम, रिलायन्स अजून मॉल्स, रिलायन्स ऑइल इंडस्ट्रीज,
ह्या वेगवेगळ्या कंपन्या रजिस्टर झाल्यात. या सर्व कंपनीमध्ये अंबानी ब्रदर्स, अंबानी भाऊची किती संपत्ती आहे? 62 बिलियन डॉलर्स. तर हे 60 आणि या कंपनीला पूर्ण पैसा किती लागलेला आहे कंपनी पूर्ण चालवण्यासाठी? 100 सपोज असं समजू आपण की 120 बिलियन डॉलर एवढे पैसे लागलेले आहेत. पण या माणसाची किती आहे? 62%. म्हणून या कंपनीचा मालक कोण आहे? अंबानी. कंपनीची बॉडी असते, बॉडीवर मेंबर्स असतात 7 जणाच्या पुढं त्यांचे मेंबर्स असतात. हे मेंबर्स ठरवतात की या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, किती सेक्टर्स असायला पाहिजे, किती ओपन व्हायला पाहिजे, किती शेअर्स ठेवायचे. तर याचा 62% शेअर हे कोणाकडे आहे? अंबानीकडे. म्हणून या कंपनीचे मालक हे. जर रिलायन्स अंबानीला जर या कंपनीच्या बाहेर काढायचं तर एवढे पैसे द्या, अंबानी बाहेर निघेल. किती? एवढे पैसे द्या, अरबो खरबो रुपये आहेत, एवढे पैसे द्या, अंबानी मस्त घरात झोपा काढाल. म्हणजे याची जी संपत्ती आहे कोणाला देणं आहे? रिलायन्स इंडस्ट्रीला अंबानीला एवढे पैसे देणं आहे. आपण आजच्या कंडिशनला काय म्हणतो की रिलायन्स इंडस्ट्री कोणाची कंपनी आहे? अंबानीची कंपनी आहे. का? कारण त्यांनी एवढे पैसे गुंतवलेले आहेत त्याच्यामध्ये. 62%, 50%च्या वर त्याची त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून तेच तो काय म्हणतो की म्हणजे 62%. जर नफा झाला, जर नफा 100 रुपये झाला, 100 बिलियन डॉलर, त्याच्यातले 62% पैसे कोण घेईल? अंबानी. बाकी मग उरलेले किती? 38%. ज्यांची जशी जशी भागीदारी आहे तसतसा ते त्याच्यातला नफा घेतात. आणि जर तोटाच झाला तर याचा तोटा सगळ्यात जास्त होईल. बाकीच्यांचा तोटा होईल का? नाही, कारण यानं गुंतवले तेवढे पैसे. तर ही आहे भांडवल, की जे भांडवल तुम्ही जेवढंही गुंतवलं ते रिस्क फॅक्टर असतो. भांडवल म्हणजे कॅपिटल अकाउंट. हे कोणाला देणं लागते? जी कंपनी आहे तिला, तिच्या ऑनरला हे पैसे देणं लागतात. म्हणून कॅपिटल अकाउंट हे एक लॅबिलिटी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणी म्हणते कॅपिटल अकाउंट लॅबिलिटी कसं काय? मग आपलाच बिझनेस, आपणच पैसे टाकले, तेच पैसे तू तो बिझनेस न करता दुसरीकडे टाकले असते तर तुला त्याचे इन्कम आलंच असतं ना. जर बँकेत टाकले असते तर त्याचं व्याजही आलं असतं. तर त्यानुसार अकाउंटिंगमध्ये भावनिक गोष्टी चालत नाहीत. अकाउंटिंगमध्ये सगळं लेखी चालते. ही माहिती लक्षात ठेवा. अगेन सेकंड, कॅश इन हँड. कॅश इन हँड. तर कॅश इन हँडबद्दल आपण बघू. कॅश नावानुसारच कॅश इन हँड. कॅश इन हँड. कॅश म्हणजे काय? पैसा. हँड म्हणजे हात आणि इन म्हणजे च्या. पैसा हातात आहे आपल्या. पैसा हातात आहे. हातात आहे म्हणजे काय? पैसा बँकेत आहे म्हणजे बँक अकाउंट तर आपण आत्ताच बघितलं. बँक अकाउंट काय? करंट असेट आहे. आणि करंट असेट काय? असेट आहे. शेवटी आपण इथेच येणार आहे असेट लायबिलिटी इन्कम किंवा एक्सपेन्सवरच. तर हातात पैसे आहेत म्हणजे तुमच्या हातात आहे म्हणजे काय? घरात आहेत, खिशात आहेत. इझिली तुम्ही 5 मिनिटामध्ये काढून देऊ शकता. अशा ठिकाणी तुमचे पैसे आहेत. गल्ल्यामध्ये ठेवलेले आहेत, गादीखाली ठेवलेले आहेत, डब्यात ठेवलेले आहेत, तिजोरीत ठेवलेले आहेत. दिस इज कॉल्ड कॅश इन हँड. तर हे जे पैसे आहेत बिझनेसच्या ऑनरकडे, याची पूर्ण जर टेक्निकली जर बघितलं कॅश इन हँडचं डेफिनेशन काय असेल की बिझनेसचा पैसा, बिझनेसमधून आलेला पैसा हा बिझनेसच्या मालकाकडे हातात किंवा तिजोरीत आहे. तर दिस इज कॉल्ड कॅश इन हँड. त्याच्या गल्ल्यात आहे किंवा हातात आहे, खिशात आहे, घरात आहे, दुकानात आहे. तो पैसा बँकेत किंवा इतर ठिकाणी गुंतवलेला नाही आहे. तर दिस इज कॉल्ड कॅश इन हँड. ते पैसे कितीही असू शकतात. ते 1 रुपया असू शकते, 1 लाख असू शकतात, 1 करोड असू शकतात, 10 करोड, 50 करोड, 100 करोड, कितीही असू शकतात. बट अकाउंटिंगमध्ये त्याला सुद्धा लिमिटेशन आहे की तुम्ही पैसा किती घरात ठेवू शकता. आता कोणी पैसे घरामध्ये भरपूर ठेवतात,
मग येते इन्कम टॅक्स बाबू आणि रेड मारते तिथं की तुझ्याजवळ कुठून आला सांग पैसा एवढा. तर ह्या गोष्टीसुद्धा यामध्ये आहेत. मग कॅश इन हँड म्हणजे बिझनेसमध्ये जो पैसा आहे सध्याच्या कंडिशनला बँकेत भरायचा बाकी आहे, दिस इज कॉल्ड कॅश इन हँड. आणि हे आहे करंट असेट. आणि करंट असेट काय आहे? असेट करंट म्हणजे काय? चालू संपत्ती. आणि याला काय? संपत्ती. कोणतीही संपत्ती असो आपण त्याला काय म्हणणार? संपत्तीच म्हणणार. त्यानंतर डिपॉझिट. DEPOSIT डिपॉझिट. आता डिपॉझिट म्हटलं की भरपूर जणाला जे म्हटलं जाते की एखाद्याला दुकान करायचं तर डिपॉझिट ठेवा, मग एखाद्याला एखादी वस्तू पाहिजे डिपॉझिट ठेवा, मग आपण ॲडव्हान्स पेमेंट केलं ते म्हणजे तुम्हाला हे पाहिजे असेल डिपॉझिट ठेवा, बँकेमध्ये डिपॉझिट भरपूर आहे म्हणतात यांचं. तर ह्याला काय म्हणजे डिपॉझिट. तर डिपॉझिट हे एक थोडंसं क्लिअर करून घ्या की डिपॉझिटवर काही नियम आणि अटी ह्या दोन पार्ट्या लावत असतात. दोन पार्ट्यामध्ये काही ॲग्रीमेंट होत असते की मेमोरंडम वगैरे आपण म्हणतो ना त्या प्रकारचे मेमोरंडम अंडरस्टँडिंग वगैरे यांच्यामध्ये असते. कोणाला घर करायचं असलं ते म्हणते डिपॉझिट द्या एवढं एवढं आणि एवढा किराया. कोणाला दुकान शॉप वगैरे रेंटनं घ्यायचं असेल तर तो म्हणतो की 2 लाख डिपॉझिट द्या आणि महिन्याला तुम्हाला एवढं एवढं भाडं राहील. डिपॉझिट हे कशासाठी असते? डिपॉझिट अगेन्स्ट सिक्युरिटी डिपॉझिट. याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणायचं का याला वेगळ्या प्रकारचं काही डिपॉझिट म्हणायचं, हे दोन लोक त्यांच्या अंडरस्टँडिंगनं करू शकतात. तर डिपॉझिट हे आपल्याला वापस मिळणारं असते. ज्यांनी डिपॉझिट दिलं त्याला ते डिपॉझिट वापस मिळणारं असते. त्याच्यावर व्याज मिळेल का नाही मिळेल हे कोण ठरवते? या दोन व्यक्ती ठरवतात की याने डिपॉझिट या व्यक्तीला जर दिलं तर याच्यावर व्याज जेवढंही डिपॉझिट दिलं 1 लाख दिलं 2 लाख दिलं 10 20 कितीही दिलं तर ते डिपॉझिट याला व्याजासकट द्यायचं का बगर व्याजी द्यायचं. तर हे कोणी हे आणि हे दोन व्यक्ती ठरवत असतात. याच्यामध्ये दुसरं कोणीही हस्तक्षेप करत नाहीत. कारण डिपॉझिट का दिल्या जाते? अगेन्स्ट सिक्युरिटी. जर याने दुकान सोडलं नाही तर मग या कोर्टात केस वगैरे पडली तर मग एवढ्या महिन्याचा किराया कोण देईल वगैरे अशा गोष्टी असल्यामुळे डिपॉझिट हे घेतल्या जातात. किंवा बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट करतो तर ते पैसे डिपॉझिट केल्यानंतर आपल्याला बँक त्या पैशावर व्याज देते. आपण जितक्यात जास्त कालावधीसाठी पैसे डिपॉझिट करू तेवढे आपल्याला जास्त व्याज बँकेकडून मिळते. तर हे जे आहे सिक्युरिटी डिपॉझिटही असू शकते, वेगळ्या प्रकारचे डिपॉझिट असू शकतात, पण हे रिटर्न वापस भेटणारं डिपॉझिट असू शकते आणि नसूही शकते. डिपॉझिट हे वेगळ्या स्वरूपाचंही असू शकते. पण इथं अकाउंटिंगमध्ये आपण हे रिटर्नेबल म्हणजे वापस मिळणारं डिपॉझिट असं अकाउंटिंगमध्ये गृहीत धरल्या गेलेलं आहे. तर हे आपलं काय वापस मिळणारं म्हणजे व्याजासकट वापस मिळणारं धरलेलं आहे. तर हे काय आहे आपलं असेट, करंट असेट. आणि करंट असेट काय आहे? शेवटी असेटच आहे. करंट असेट काय आहे? हे असेटच आहे. अजून दुसरी गोष्ट लोन म्हटलं की सर्वांना माहीत आहे. लोन LOAN. तर काही जणांना माहीत आहे नाही माहीत. लोन हा फॅक्टर आपल्या आयुष्यामध्ये फार मॅटर करतो, खूप मॅटर करतो. तर कसा मॅटर करतो? तर आज सर्वांना लोन पाहिजे कारण लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी आपण लोन जवळपास 80% लोक लोन घेतातच. जरी तुम्ही लोन नाही घेतलं तरी तुमच्यावर लोन आहे
ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही जरी लोन नाही घेतलं तरी तुमच्या स्टेटनं लोन घेतलेलं आहे. तुमच्या स्टेटनं जरी नाही घेतलं तरी तुम्ही लोन घेतलेलं आहे. तुमच्या कंट्रीनं लोन घेतलेलं आहे. तुमच्या देशानं लोन घेतलेलं आहे. आणि देशाचं जेवढं लोन आहे डिवायडेड बाय पॉप्युलेशन, लोन डिवायडेड बाय पॉप्युलेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किती कर्ज आहे. त्यानं जरी लोन घेतलं असेल आणि नसलं तरी लोन त्याच्या डोक्यावर आहे. त्या लोनच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीला टॅक्स पे करणं लागतो. लक्षात नाही आलं कोणाच्या? आलं नसेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की लोन तुम्ही जरी नसेल घेतलं तरी तुमच्या डोक्यावर लोन आहेच, तुमच्यावर लोन आहेच, ही गोष्ट लक्षात ठेवा. जरी तुम्हाला लोनचे हप्ते नसेल भरावे लागले तरी तुम्हाला लोन देणंच लागते. ते वेगळ्या स्वरूपात दिल्या जाते, तुम्हाला लक्षात येत नाही, तो टॅक्सच्या स्वरूपात आपल्याला दिल्या जाते. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीवर किती लोन आहेत? पर पीपल 3,400 रुपीज लोन प्रत्येक व्यक्तीवर आहे. कारण भारतानं तेवढं लोन वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं आहे. भारताच्या सरकारने भारतानं घेतलं म्हणजे काय? भारत एक स्टेट आहे. स्टेटला एकदम हाय लेवलला काय म्हणतात? कंट्री देश आणि स्टेट हे संविधानमध्ये एकच म्हटलं जाते. तर पर पॉप्युलेशन पर पर्सन किती? 3,400 ही एक आकडा होता, पण हा आकडा जवळपास आता 6,000 पर्यंत गेलेला आहे. हा आकडा मध्ये म्हणजे 1947 पासून तर आय थिंक 2011 पर्यंतचा, 2011 मध्ये हा आकडा 8,000 होता आणि 2011 नंतर तो आकडा कमी व्हायला सुरुवात झाली. आज आहे प्रत्येक व्यक्तीवर किती लोन आहे? जवळपास 4,500 एवढं लोन आहे. तर लोनबद्दल आपण बघू. लोन म्हणजे काय? घेतलं ते देणं लागणार आहे. घेतलं ते देणं लागणार आहे. म्हणजे लोन म्हणजे काय? लॅबिलिटीज आहे. लोन म्हणजे काय? लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी म्हणजे काय? देणं आहे. आता प्रत्येक व्यक्ती लोन घेतो, बँकेकडून घेतो, सावकाराकडून घेतो किंवा मायक्रो फायनान्स निघालेले आजकाल त्यांच्याकडून घेतो. लोन हे सेक्शन खूप मोठं आहे. म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये लोन म्हटलं की त्याच्यावर जवळपास 27 पिरियड होतात. 27 क्लासेस, 1-2 घंट्याचे असे 27 क्लासेस लोन या एकट्या विषयावर होते. बँक आहेच कशासाठी? लोनसाठी. ज्याही प्रायव्हेट बँका आहेत, ICICI, HDFC, ॲक्सिस, ह्या बँका ज्या आहेत ह्या प्रायव्हेट बँका आहेत. ह्या प्रायव्हेट बँक, आपण सपोज एखादी बँक उघडली तर आपण असं म्हणू का की नाही मी जनकल्याणासाठी उघडली, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. बँक उघडली याचा अर्थ काय? ॲक्सिस, HDFC वगैरे ह्या बँका नफा कमवण्यासाठीच एकमेव उद्देश हा त्यांचा नफा कमवणे हाच असतो. आता तुम्ही सुद्धा दुकान टाकलं तर तुम्ही काय कोणता उद्देश समोर ठेवसाल? नफा कमवणे, पण नैतिक. आता सावकारी कर्जासारखं नाही 20%, 30% कर्जानं महिन्याला, असं नाही. नैतिक कमाई करणं हे बँकेचा उद्देश असतो. तर लोन हे बँक देते, बँकही देते. त्यानंतर एखादा कंपनी आहे तर कंपनीतील कर्मचाऱ्याला लोन पाहिजे, एक त्या कर्मचाऱ्याला लोन बँकेकडून न घेता कंपनीसुद्धा लोन देते. तर असं आहे का की जे लोन घेतात ते लोन देत नाहीत? असं नाही ना. जे लोन घेतात तेही लोन देतात त्यांच्या कर्मचाऱ्याला. ते मोठ्या बँकेतून लोन घेतात. सपोज आता फॉर एक्झाम्पल आपण चांगलं उदाहरण बघू. एक आपला विजय माल्या किती? 9,000 कोटी. बापरे, 9,000 कोटीवर किती शून्य मारायचे हे माझ्या काही लक्षात येईना. ओके, 9,000 कोटी रुपये त्यांनी लोन घेतलं. तर 9,000 कोटी लोन त्या एकट्या व्यक्तीनं घेतलं का? नाही.
ते कोणत्या तरी कंपनीच्या अगेन्स्ट घेतलं. व्यक्ती विशेषला लोन मॅक्झिमम दिल्या जात नाही बगैर सिक्युरिटीचं. तर हे लोन कोणाला दिल्या जाते? एखाद्या कंपनीला, एखाद्या संस्थेला लोन दिल्या जाते. तर 9,000 कोटी हे जे लोन दिल्या गेलेलं आहे, मग त्या कंपनीमध्ये काही कर्मचारी आहेत, ते म्हटले आम्हाला मुलीचं लग्न आहे किंवा मुलाला शिक्षणासाठी पैसे पाहिजे, किंगफिशर कंपनी आहे त्याची. तर या कंपनीला म्हटलं की माझ्या मुलाला शिक्षणासाठी पैसे पाहिजे, त्याच्यासाठी पैसे पाहिजे. त्यानेसुद्धा मग याच्यातले 1,00,000 रुपये लोन घेतलं. कोणाकडून घेतलं? विजय माल्याच्या किंगफिशर काय आहे? बिअरच नाही, किंगफिशर एअरलाइन्स सुद्धा आहे. लगेच किंगफिशर म्हणलं की हेच आठवते असं नाही. किंगफिशर काय, एक कंपनी सुद्धा आहे, एअरलाइन्स सुद्धा आहे आणि किंगफिशरचे भरपूर ब्रँड्स आहेत. तर किंगफिशर कंपनीनं कोणत्या बँकेकडून घेतलं लोन? SBI बँकेकडून. आणि या पर्सननं कोणाकडून लोन घेतलं? विजय माल्याकडून. तर मी लोन म्हटलं की लोन लायबिलिटीज म्हटलेलं आहे. बट टॅलीमध्ये विचार कोणाचा करायचा असतो? कधीही आपला विचार करायचा असतो, कारण इफेक्ट डायरेक्टली उलटा होत असतो. विजय माल्यासाठी SBI बँक ही लोन लायबिलिटी आहे, पण विजय माल्यासाठी हा पर्सन कोण आहे? ते इथं म्हटल्या जाते लोन अँड ॲडव्हान्सेस. बँक लोन कशासाठी देते? नफा कमवण्यासाठी. तर विजय माल्यांनी जे बँकेकडून घेतला असता, या व्यक्तीला म्हणले हा ए पर्सन आहे, ए पर्सनला म्हणले बँकेकडून घेतले असते तर 18% दर वार्षिक व्याज लागला असतं. तर आम्ही तुला 17% देऊ, तू आमचा कर्मचारी आहेस. तर विजय माल्या किती कमवायला? 17%. बरोबर आहे. आणि या व्यक्तीला 1%चा फायदाही झाला. तर अशा वेळेस विजय माल्यासाठी हा व्यक्ती कोण आहे? तर लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये हा व्यक्ती येतो. तर लोन अँड ॲडव्हान्सेस काय आहे? हे लोन अँड ॲडव्हान्सेस आहे करंट असेट. जसं की नुसतं लोन, एखाद्या बँकेकडून जर तुम्ही लोन घेतलं तिथे लोन लायबिलिटी येते. विजय माल्यांनी घेतलेलं लोन काय असणार? लोन लायबिलिटी असणार. पण विजय माल्यांनी दिलेलं लोन त्याच्यासाठी काय असणार आहे? करंट असेट असणार आहे. लोन अँड ॲडव्हान्सेस म्हणजेच करंट असेट आणि शेवटी असेट. तर याचं रिझन काय? कारण दरवर्षी 1,00,000 रुपये त्या व्यक्तीला दिलेले आहेत आणि त्याला 18,000 रुपये दरवर्षी व्याज या पैशाचं मिळणार आहे. काय शेवटी त्या व्यक्तीला दरवर्षी समजा एका वर्षात परतफेड घ्यायची, तर विजय माल्याला किती भेटणार? त्याचे 1,18,000 रुपये. 1,00,000चे किती मिळाले? 18,000. 18,000 हा कोणाचा फायदा झालेला आहे? विजय माल्याचा, म्हणजे किंगफिशर कंपनीचा. तर अशाच प्रकारे बँक ही पैसा कमवत असते. ओके. तर मला असं वाटतं की आज थोडंसं जास्त झालं डोस. आपण पुढच्या पिरियडमध्ये याच्या पुढचे ग्रुप बघू. लोन अँड ॲडव्हान्स लोनबद्दलही अजून डिटेल्स बघू. आणि ज्यांना अजून पुढचं काही घ्यायचं असेल, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचं असेल, त्यांनी म्हणजे बँकिंगचे क्लासेस जॉईन करावे. यूट्यूबवर आहेत ते बघावे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या बँकिंग क्लासेसची लिंक देईल. ओके. थँक्यू.